एकदम बस इकडे नमस्कार. नमस्कार. मी तर संजय दाभाडे. कुठून आले? मी जेलरोडून आलेलो आहे. ओके. मला एक 10 दिवसापूर्वी मला चालता येत नव्हतं. हा सायटिकाचा पूर्ण त्रास होत होता. हा 4-5 डॉक्टर केले मी, हा पण तिथे काही मला एवढा काही फरक पडला नाही. ओके. तुमच्या आल्यापासून मला 3ऱ्या दिवसापासून थोडा आराम पडायला सुरुवात झाली. हा आणि आता कसे आहे? आता एकदम व्यवस्थित चालतोय. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला चालता येत होतं का? चालता येत नव्हतं मला पहिले. धरून मी उचलून दोघा जणांनी धरून आणायचे ते. ओके. आता सिंगल एकदम व्यवस्थित पायऱ्या चढून येतो बऱ्यापैकी. वरपर्यंत. ओके. तर मी बऱ्यापैकी मी आधी तर काही गोळ्या दिल्या नव्हत्या तुम्हाला. नाही, पहिले नव्हत्या गोळ्या दिल्या. पण 3 मग दिवसांनी, नंतर 8 आता दिवसांनी. आता बरंच कमी आहे ना? हो, भरपूर कमी आहे. बाहेर डॉक्टरांच्या गोळ्या पेन किलर गोळ्या खाऊन पण फरक नाही पडला का? 2 डॉक्टरांचे पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्या, पण मग ते काही फरकच पडला नाही. ओके. इथं बरंच फरक पडला. भरपूर म्हणजे 90% फरक पडलाय मला आजच्या घडीला. ओके. आता नेमकं बाहेर का फरक पडत नव्हता, इथं का फरक पडला ते सांग. तर तुमच्या मणक्यामध्ये वरची ती खाली सरकली, ती डिस्क सरकून भरपूर दिवस झाले. पण त्याच्यातली जी गादी असते ती आता फाटून बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे त्यांची कमरापासून सायटिका नावाची नस दबली गेली. म्हणजे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायाला होत नव्हतं. म्हणून तुमचं कमरापासून पाय दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मग यायला प्रकार असं होतं. ती नस आखडल्यामुळे तुम्हाला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. तुम्ही असं परत वाकडं चालायचे, तडफडायचे फार, तुम्हाला जाणवत असेल. पण जेव्हा आपण गादी लेवलला नस चालू केली तुम्ही आता ओके. पण या गोष्टी लक्षात कवर आयुष्यभर राहण्यासाठी तुम्हाला नियम पाळायचे. म्हणजे 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, फालतू झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं नाही, थोडे दिवस आंबट वाटतं, गॅस होईल, ऍसिडिटी किंवा पित्त होईल अशा पदार्थ खायचे नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. मी माझ्याकडे रिकवर झाल्यानंतर मरेपर्यंत त्रास होत नाही, पण नियमात राहिले तर नियम तोडला की 1 महिन्याच्या आत त्रास होऊ शकतो परत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लूज त्रास होतो माझ्याकडे करा. रिलॅक्स. पायकडे रिलॅक्स. पूर्ण फालतू